हॅलो. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की ज्योती जागाच असतो. सगुणा येते आणि बोलते, काय र तू अजून जागाच आहे वय? अरे सुकीर उगावच्या आधी तुम्हाला सगळ्यांना निघायचे. तेव्हा ज्योती बोलते, तुम्हाला आणि तू? तेव्हा सगुणा बोलते, ये. ज्योतीला खाली घेऊन बसते आणि बोलते, अरे शुभ कार्यात माझं काय काम? तेव्हा ज्योती बोलते, तू नशील येणार तर मी बी नाही जात. तेव्हा सगुणा बोलते, अरे शुभ कार्यात विधवाबाईचं काय काम? तेव्हा ज्योती बोलतो, शुभ कार्य ठरवायला विधवाबाई चालते आणि लग्नाला यायला चालत नाही. तेव्हा ज्योती बोलतो, ते आम्हाला काय माहीत नाही, मी दादांशी बोलतो आत्ताच्या आत्ता. ज्योती जायला लागतो. तेव्हा सगुणा बोलते की ये, काय बोलू नको कोणाशी. आणि असं सगळं निघून गेल्यावर घराकडे कोण लक्ष देणार? दिवाबत्ती कोण करणार? म्या नाही येणार. तेव्हा सगुणा बोलते, घराकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्या काय येणार नाही, तू काळजी नको करू, तू जा. आणि सगुणा तिथून चालली जाते. इकडे गावकऱ्यांनी कोणाला तरी धरून आणलेलं असतं. तेव्हा पाटील येतात आणि बोलतात, कोण आहे रे यो? याला का पण धरून आणलंय? तेव्हा गावकरी बोलतात, या टेहळणी करत होता, आम्ही आणलं यासनी पकडून. तेव्हा पाटील बोलतात, वय का? तेव्हा पाटील बोलतात, माझा आसूड घेऊन ये जा. तेव्हा महादू बोलतो की अहो पाटील, कशाला आता आसूड आणायला लावताय? घरात मंगल कार्य बी आहे आणि पाहुणे येणार आहेत सकाळी, मंडळी सगळी. तेव्हा पाटील बोलतात, मग काय याला असं सोडून द्यायचं? तेव्हा पाटील त्याच्याकडे बघतात आणि गावकऱ्यांनी बोलतात, हे फौजदाराकडे न्यायला आणि सगळं काढून घ्या, इथे सापडलं आहे म्हणून, आणि सगळं याच्याकडनं काढून घ्या म्हणून. इकडे गोविंदराव सकाळी उठून जायची तयारी करतात आणि बोलतात की राजारामा चल, येतोयस ना? आणि ज्योतीला बोलव पटकन. तेव्हा ज्योतीची आई बोलते, लिंबू आणि नारळ घ्यावा लागेल ना गावच्या वेशीवर आणि म्हसोबाला फोडायला. ज्योतीचे काकू नाक मुरडत असतात, कारण की ज्योतीच्या काकूला तिच्या भावाची मुलगी करायची असते ज्योतीसाठी. तेव्हा राजाराम बोलतो, वय नारळ, लिंबू, हळदी, कुंकू सगळं घेतलंय. तेव्हा सगुणा बोलते, ज्योतीला आवाज देते, ज्योती, ए ज्योती. इकडे ज्योतीच्या काकांना बोलत असते, मला हे काय बी बघवना. तेव्हा त्याची काकू बोलते, काय ना काय घडवून आणणारच, नाही तर येल मांडवावर जाऊ देणारच नाही. तेव्हा ज्योतीचे काका बोलतात, बरं चल आता. तेवढ्यात ज्योतीही बाहेर येतो. तेव्हा ज्योती बाहेर येतो आणि त्याला ठेच लागते. बघतो तर पायाला रक्त येतं. तेव्हा सगुणा बोलते, अगं बाई, याला ठेच लागली काय? हळद घेऊन ये जा. तेव्हा ज्योतीची आई पटकन हळद घ्यायला जाते. तेवढ्यात ज्योतीचे गुरु येतात आणि बोलतात की अहो कशाला हवी हळद? ज्योती त्यांना बघून खूप आनंद होतो. तेव्हा ते बोलतात, यो वाघ आहे आमचा, थोडी माती लावा, होईल बरं. तेव्हा ज्योती बोलतो, वसतात तुम्ही? तेव्हा ज्योतीचे गुरु बोलतात, वय म्या बी येतो तुझ्या लग्नाला. तेव्हा ज्योती बोलतो, खरं? अरे तुझ्या डोक्यावर तांदूळ टाकल्या बगर मला काय चैन पटेना. तेव्हा सगुणा बोलते, बरं झालं वसतात तुम्ही आला, आता तुम्ही आहेत ना बरोबर, म्या खुश आले बघा. तेव्हा गोविंदराव बोलतात की बरं झालं, आता तुम्ही बी येतात आणि ज्योती बी खुश झालं बघा. तेव्हा राजाराम बोलतो, वसतात चला तुम्ही गाडीवर बसून घ्या. तेव्हा ते बोलतात की अहो आम्ही कशाला गाडीवर, आम्ही गाडी संग येतो की. तेव्हा राजाराम बोलतो, अहो पायपीट करत. तेव्हा ते बोलतात की अहो 15 कोसावर आहेत तुम्ही, बैलगाडी पोचेपर्यंत आम्ही पोचतो. इकडे ज्योतीची आई त्याच्या पायाला हळद लावते. तेव्हा ज्योती बोलतो, अगं एवढं काय नाही लागलं. तेव्हा ज्योतीची आई बोलते, अरे असू दे, पुढं बघून चालायला काय होतं. इकडे गोविंदराव बोलतात, राजाराम चल नारळ ओवाळून टाक बरं. तेव्हा राजाराम ज्योतीवरून नारळ ओवाळून टाकतो. तेव्हा सगळे वराडी बैलगाडीत बसतात. सगळे बोलतात, येळकोट जय मल्हार. तेव्हा सगळं वराड निघतं. सगुणा तिथेच राहते. सगळ्याच्या डोळ्यात आसवे राहतात. वराड बैलगाड्या घेऊन निघतं. इकडे ज्योती त्याच्या सवंगड्यांना बोलत असतो, अरे मला खरं वाटत नाही की तुम्ही माझ्यासोबत येत आहेत म्हणून. तेव्हा ज्योतीचे मित्र बोलतात, अरे मित्राचं लग्न चुकवून कसं चालल? आणि वसतात बरोबर आहे, विश्वासच होत नाही मला. तेव्हा ज्योतीचे गुरु बोलतात, मला पक्की खबर मिळाली आहे, नायगावच्या हद्दीत कडक तपासणी सुरू आहे, चिटपाखरू बी आतमध्ये घुसू शकत नाही. म्हणून माझ्या डोक्यात एक युक्ती आली, ज्योतीच्या लग्नात वराडी व्हायला पाहिजे, म्हणजे कोण काय करणार नाही, म्हणून आम्ही तुझ्या लग्नात वराडी होऊन आलो. तेव्हा ज्योती बोलतो, असं व्हय? तेव्हा वसतात बोलतात, गाडीच्या कडब्याच्या पेंडाळ्याखाली हत्यारं आहेत ती, भाला आणि तलवार साठी खाली बी हत्यारं आहेत ती. तेव्हा ज्योतीच्या सवंगड्यांनी कशा प्रकारे हत्यारं लपवली हे वसतात सांगत असतात. इकडे सावीची आई बोलते, वंच बरं झाला तुम्ही आला, भाकऱ्या किती करायच्या? तेव्हा भामा आत्या बोलते, 2 भाकऱ्या कर की, आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, चूल काय आता इजायची नाही, बायका आल्या का? तेव्हा सावीची आई बोलते, वय मी मिरच्या देऊन आली आचार्यासनी. तेव्हा सावी येते. तेव्हा लक्ष्मी बोलते, बरं झालं आलीस, या मिरच्या आचार्यांकडे देऊन ये. तेव्हा भामा आत्या बोलते, अगं लक्ष्मी, तिच्याकडे कशाला तिखट देतेस ग, नेवरी आहे ती, बरं थांब मॅच देऊन येते. तेव्हा सावी बोलते, आई माझ्या लग्नात राधारमाई येणार का? तेव्हा भामा आत्या चिडते आणि बोलते, तुला त्या रानक्या पोरी कशाला पाहिजे ग लग्नात? तेव्हा सावी बोलते, म्हणजे? तेव्हा लक्ष्मी बोलते, अगं त्या विधवा आहेत ना, अशा बायकांना लग्न कार्यात मंगल कार्यात जाता येत नाही. तेव्हा सावी बोलते, का?
तेव्हा भामात्या बोलते समजव आता हिला, समजव बाई तुझ्या लेकीला, आय आय आहेस ना व तू. तेव्हा लक्ष्मी बोलते आता त्यांचं नाव बी नको घेऊन, नुसतं नाव जरी घेतलं तरी अपशकून होईल. तेव्हा भामात्या बोलते हे बघ सावू, अगं त्या पांढऱ्या कपाळाच्या आहेत, लग्नात आल्या तर इग्न येतील. तेव्हा सावीला हे ऐकून खूप रडायला येतं. इकडे ज्योतीचं वराड थांबून स्वयंपाकसाठी शिजवत असतो, शिजवणं चालू असतं स्वयंपाक. ज्योती इकडे वस्तादशी बोलत असतो आणि बोलतो वस्ताद पण काय बी म्हणा, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मी तुमच्यामध्ये सामील झालो. तेव्हा वस्ताद बोलतात तू नाही रे, आम्ही सामील झालो. तेव्हा ज्योती बोलतो थोडक्यात असंच म्हणा की तुम्ही माझ्या लग्नात सामील झाला आणि मी तुमच्या लग्नात. तेव्हा ते दोघं हसत असतात. इकडे भामात्या सावीला जवळ घेते. तेव्हा भामात्या बोलते लेकरा लढू नको ग, आम्हा पांढऱ्या कपाळाच्या बायकासनी तुझं लग्न बघणं नशिबात नाही. हे बघ आता का नाही त्या पोरींचं नाव तुझ्या आयुष्यातनं काढून टाक बरं का, त्यासनी विसरायचं, सुखानं आनंदानं संसार करायचा बरं का. तेव्हा भामात्या सावीला हसबरं बोलून आचार्यांकडे मिरच्या द्यायला निघून जाते. तेव्हा राजाराम सगळ्यांना थांबवतो आणि बोलतो की गावाची वेश आली, लिंबू नारळ उतरून घेऊया. लिंबू नारळ उतरून घेणार तेवढ्यात फौजदारांचा आवाज येतो थांबा. तेव्हा राजाराम बोलतो फौजदार साहेब काय हो काय झालं. तेव्हा फौजदार बोलतात गाड्या थांबवा. तेव्हा राजाराम बोलतो अहो पण ही वराड आहे वराड. तेव्हा फौजदार बोलतात वराडा असू दे नाही तर वाजंत्री, तपासणी केल्या बगर एक बी गाडी पुढे जायची नाही. सरकारी आदेशच आहे तसा. ज्योती लगेच त्याच्या वस्तादाकडे बघतो. तेव्हा गोविंदराव बोलतात कशा पायी अडवलंय देवा, अहो वराड आहे, पुण्याहून लई लांबून आलंय. तेव्हा फौजदार बोलतात एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हासनी, एक बी गाडी तपासणी केल्याशिवाय पुढे जाणार नाही. तेव्हा फौजदार बोलतात हे माझं तोंड काय बघताय, चला झडती घ्या. आणि हे बघा झडती घेतल्या बगर एक बी बैलगाडी तुसूबर मोरं जाणार नाही, सांगा समध्यासनी. तेव्हा गोविंदराव बोलतात अहो पण काय झालंय, कशा पाय अडवले, आम्ही काही चोर दरोडेखोर वाटलो होय. तेव्हा फौजदार बोलतात कळल झडती घेतल्यावर. तेव्हा गोविंदराव बोलतात घ्या घ्या आनंदाने घ्या. तेव्हा फौजदार साहेब झडती घेत असतात. फौजदार झडती घेत असतात. ते इकडे तिकडे गाठोडे बघत असतात. कडब्याकडे बघणार, कडब्याकडे भाला असतो. ज्योती पटकन भाला आतमध्ये घालतो. फौजदार खाली बसतात आणि त्या कडब्याकडे चेक करणार. तेव्हा ज्योतीचे वस्तात पटकन भाला काढून त्या फौजदाराच्या डोक्यात टाकणारच. तेवढ्यात सावीच्या वडिलांचा आवाज येतो की राम राम फौजदार. तेव्हा फौजदार न बघताच उभा राहतो. तेव्हा सावीचे वडील गोविंदरावांनाही रामराम घालतात. तेव्हा पाटील बोलतात काय फौजदार साहेब हे असं स्वागत करायला लागले आमच्या जावई बापूंचं. तेव्हा फौजदार बोलतात म्हणजे आपलंच वराड आहे वय. तेव्हा पाटील बोलतात वय की हे आमचे जावई बापू ज्योतिराव. तेव्हा ज्योतिरावांना पाटील फौजदारांची ओळख करून देतात आणि व्याहींचीही ओळख करून देतात. तेव्हा फौजदार बोलतात अहो तुम्ही नुसतं पाटलांचं नाव जरी सांगितलं असतं तरी आम्ही गाडी रोखली नसती. तेव्हा पाटीलही सांगतात की काय दादा, बंदोबस्तीची जबाबदारी आमच्या फौजदार साहेबांवर पडली. 12 गावात कडेकोड बंदोबस्त आहे. छापा घालणारी मंडळी कवा कुठे येऊन बसतील आणि कुठे लपून बसतील ते सांगता येत नाही. याच्या कारणानं सगळी झडती चालू आहे. तेव्हा फौजदार बोलतात अरे तपासणी थांबवा, झडती घ्यायची नाही, आपलीच माणसं ही, चला जाऊ द्या. इकडे सदा आणि सका अख्खे ओरडत येत असतात. तेव्हा सावी बोलते काय रे कशा पायी ओरडतायत. तेव्हा सदा बोलता अगं वराड आलं वराड. तेव्हा सावी लाजते. सावीच्या मैत्रिणी तिच्याजवळ बसलेल्या असतात आणि त्या बोलतात की लाजली लाजली आमची नवराबाई लाजली. तेव्हा सावी बोलते अरे गप्प बसा की तुमची कामं करा बरं. इकडे पाटील गोविंदरावांना मानाचा नारळ आणि पान सुपारी देतात. तेव्हा ते एकमेकांना रामराम घालतात. इकडे सावीच्या मैत्रिणी बोलतात काय ग आम्ही जाऊ का नवरदेवाला बघायला. तेव्हा दुसरी बोलते बघू तरी ध्यान कसं येते. तेव्हा सावी बोलते हे मला सोडून नाही जायचं. तेव्हा सावीची मैत्रीण बोलते तूच आम्हाला सोडून जाशील तेव्हा आम्ही काय करायचं. तेव्हा सावी बोलते उद्याचं वेगळं ग, तुम्ही आज नाही सोडून जायचं, पटापटा तुम्ही हार करा बरं. इकडे वराड गावात शिरतं. पाटलांच्या घरच्या बायका त्यांच्या स्वागतासाठी रेडी असतात. तेव्हा सावीच्या आईन ते पुढे येतात आणि बोलतात की जावई बापू या मोर, आणि विहीनबाईंनाही पुढे बोलवतात. तेव्हा सावीची आई दिवा घेऊन ज्योतीसमोर ओवाळायला उभी राहते. तेव्हा सावीची काकू मुद्दामच पदर फिरवते आणि दिवा विझतो. तेव्हा लक्ष्मी बोलते अगं बाई. तेव्हा सगळेच बघायला लागतात दिवा विझला म्हणून. तेव्हा ज्योतीची काकू बोलते अगं बाई पहिल्याच घासायला खडा लागला की काय. तेव्हा ज्योतीची काकू बोलते समत बघून केलंय ना व गुणपत्रिका बघितली ना, देवा अपशकून घडलाय. तेव्हा ज्योती बोलतो सासूबाई तुमच्या गावात वारं लय हाय हो. तेव्हा लक्ष्मी बोलते वारं हाय पण दिवा इजला की. तेव्हा ज्योती बोलतो दिवा इजला असेल पण ज्योती आहे की तुमच्या समोर. तेव्हा सगळे ज्योतीकडे बघतात. तेव्हा लक्ष्मी बोलते वय वय हाय की. तेव्हा ज्योती बोलतो हाय ना व मग ओवाळा. तेव्हा लक्ष्मी बोलते वय. ज्योतीच्या काकूला खूप राग येतो. लक्ष्मी ज्योतीला ओवाळायला घेते. सगळे आनंदाने त्यांच्याकडे बघत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.